आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी इतके रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। तर डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या आणि त्यातील 5 लाख महिला आता पात्र ठरल्या आहेत। म्हणूनच जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत। मात्र अजूनही अनेक महिला या अपात्र ठरण्याची शक्यताही वर्तवली जाते। तुर्तास ज्या पात्र आहेत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून वर्ग केला जाईल। आणि यानंतर इतरही राजकीय बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे। वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयानं मोठा दणका दिलेला आहे। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटेंना 1995 साली कागदपत्र फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी 2 वर्षांचा कारावास तसंच 50,000चा दंड ठोठावण्यात आलाय। न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता। कोकाटे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। 15,000च्या जात मुचलक्यावरती कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आलाय। आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी धसामने केलेली आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन टाकावा, मुंडे मंत्रिपदाला का चिकटून बसलेत असा सवालच करत धस आक्रमक झालेत आणि यावेळी त्यांनी अजित पवारांनीही राजीनामा दिला होता याची आठवण करून दिली आहे। मंत्री धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा एक आजार झालाय आणि या आजाराच्या रुग्णांना 2 मिनिटही बोलता येत नाही अशी माहिती खुद्द धनंजय मुंडेंनीच दिली आहे। माझ्या दोन्ही डोळ्यांवरती 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। पद्मश्री डॉक्टर TP लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या। धनंजय मुंडेंवरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांचं RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समर्थन केलंय। प्रस्ताव मंजूर झाल्याचं दाखवून शासन आदेश काढल्याचं कुंभार म्हणालेत, तर खोटं सांगत मुंडेंनी 200 कोटी उचलल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला होता। मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा मुंडे आक्रमक झाल्या आहेत। त्यांनी आता मुंडेंच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिलाय। अधिवेशनाआधी करुणा मुंडे आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत। धनंजय मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा त्यांचा आरोप आहे। परळीतील महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे। SIT कडून परळीतील 50 जणांची झाडाझडती घेण्यात आली आहे आणि परळीतील महादेव मुंडे प्रकरणात जे 5 सदस्यीय विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं या पथकाकडून प्रकरणाचा तपास आता केला जातोय। एकनाथ शिंदेंनी काढलेलं 1400 कोटींचं टेंडर भाजपनं रद्द केलंय। शिंदे मुख्यमंत्री असताना झोपडपट्टीतील सफाई, शौचालय देखभाल आणि दारोदारी जाऊन घनकचरा गोळा करण्याच्या कामासाठी टेंडर काढण्यात आलं होतं। मात्र यावरच भाजप नेते प्रवीण दरेकरांनी मुद्दा उपस्थित केला होता। तसंच बेरोजगार संस्थांच्या फेडरेशननं कोर्टात याचिकाही केली होती आणि त्यामुळे आता हे टेंडर रद्द करण्यात आलंय। कोकणातील विरोधक आणि सत्ताधारी आमदार एकाच मंचावरती उपस्थित होते। यावेळी सामंत यांनी सूचक विधान केलेलं आहे। भास्कर जाधव हे आज सोबत आहेत आणि आमच्यात कोणतेही राजकीय कटुता नसल्याचं उदय सामंत म्हणाले। त्यामुळे जाधवांचं नक्की काय चाललंय अशी चर्चा आता रंगतीये। मुंबई महापालिकेच्या निवडणुका या एप्रिल-मे महिन्यात लागू शकतात आणि त्यामुळे तुम्ही कामाला लागा असं आवाहनच आता उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय। आता मी धक्का पुरुष झालोय, कोण धक्के देतोय ते पाहतोच असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना आव्हान सुद्धा दिलंय। पुण्याच्या कार्यक्रमामध्ये संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय। शरद पवार हे आमचे महाजी शिंदे आहेत, सेनापती आहेत असं राऊत म्हणाले। तर एकनाथ शिंदेंना पुरस्कार देताना राऊतांनी टीका सुद्धा केली होती। मात्र आता राऊतांनी पवारांनाच महाजी शिंदेंची उपमा दिलेली आहे। शिंदेंना पुरस्कार दिल्यानंतर राऊतांनी केलेल्या टीकेला पवारांनी पडदा टाकलेला आहे। राऊत आणि माझ्यात विसंवाद नाही, आमचे चांगले संबंध असल्याचं पवार म्हणाले। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवरती आलेत। आगामी निवडणुकांआधी मनसेमध्ये मोठे बदल होणार आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांसह पदाची नावही बदलली जाणार आहेत।
आव्हाड समर्थकांची घर वापसी झालेली आहे। 2च दिवसांपूर्वी अभिजित पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता, मात्र 2 दिवसांतच स्वगृही ते परतलेत। ब्लॅकमेलिंग करून अजित पवार गटात प्रवेश केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच जितेंद्र आव्हाडांची साथ कधी सोडणार नसल्याचंही ते म्हणाले। आणि आता एक मोठी बातमी आपण पाहूयात। मंत्री धनंजय मुंडेंवरती कृषी विभागातील घोटाळ्यांचे गंभीर आरोप करत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावाच भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। आणि यासह कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची तडजोड झाली आहे। 20,000 रुपयांपासून ते तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंत ही रक्कम संबंधित कृषी सहाय्यकांपासून ते तंत्र अधिकाऱ्यांकडून घेण्यात आल्याचा दावाच आमदार धसांनी केलाय। तर आमदार धस यांनी या बदल्यांसाठीचं रेट कार्डच प्रेस नोटमधून जाहीर केलंय। कृषी विभागात धनंजय मुंडे यांच्या कालावधीत बदल्या आणि पदोन्नतीचे दर खालीलप्रमाणे होते, असं सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेतून केलं आणि रेट कार्डच त्यांनी वाचवून दाखवलं। तर विविध पदांच्या बदल्यांसाठीचं धसांनी वाचून दाखवलेलं रेट कार्ड आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर याआधी पाहूयात की धस नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर हे रेट कार्ड पाहूया। जे भारतीय किसान संघ आहे बरं का, ही संलग्न आहे ना RSS, यांचं पत्र फाडलंय ना। मग आता काय करायचं ते तुम्हीच निर्णय घ्या ना, आम्हाला काय करायचं। आणि एका अधिकाऱ्याने मला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, हे माझ्या समोर पत्र घेऊन फाडलंय, ते बी आकाने फाडलंय। तर तंत्र अधिकारी खतासाठी 1 कोटी तर कृषी अधिकारी खतासाठी 60 लाख, तंत्र अधिकारी बियाण्यांसाठी 25 लाख तर कृषी अधिकारी बियाण्यांसाठी 15 लाख असं रेट कार्ड आहे। कृषी उपसंचालक बियाण्यांसाठी 80 लाख आहे, तर तंत्र अधिकारी कीटकनाशकसाठी 50 लाख, कृषी अधिकारी कीटकनाशकांसाठी 30 लाख आहे, तर कृषी उपसंचालकासाठी 5 लाख असा रेट आहे। उपविभागीय कृषी अधिकारी होण्यासाठी 7 लाख तर तालुका कृषी अधिकारीसाठी 5 लाख रुपये। त्यामुळे आता धसांनी हे जे आरोप केले आहेत त्यावरती धनंजय मुंडेंकडून काय उत्तर येत आहे हे पाहावं लागणार आहे। त्याची अपडेट घेत राहू। तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून। जिल्हाधिकाऱ्यांना लहान सहान बैठकांसाठी बोलावू नका अशा सूचनाच महसूल विभागाचे इतर विभागांना केल्या आहेत। तर फक्त बुधवारी आणि गुरुवारीच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात याव्या, तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशा सूचना देण्यात याव्या अशा करण्यात आलेल्या आहेत। तसंच बैठकीसाठी महसूल विभागाची लेखी पूर्व परवानगी घेणं सुद्धा आता आवश्यक असणार आहे। टोरेस घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं केली 7वी अटक केली आहे। नवी मुंबईतून ललन सिंग नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। तर आरोपीनं तब्बल 13 कोटी रुपये ब्लॅकचे व्हाईट केल्याचा आरोप होतोय। तसंच गुंतवणूकदारांकडून मिळणारी रोकड बँकेच्या माध्यमातून पुन्हा टोरेसच्या खात्यात वळवल्याचा आरोपही त्याच्यावरती आहे। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यता आहे। हिंदू जनजागृती समितीनं शिवाजी असा एकेरी उल्लेख हटवा अशी मागणी केली आहे। तसंच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामांतर करा अशी मागणी केली आहे। शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातून 12 जिल्ह्यातील 12 मार्चला एल्गार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 12 मार्चला शेतकरी आझाद मैदानावरती धडकणार आहेत। कोल्हापूरचे शक्तीपीठ विरोधी परिषदेत आझाद मैदानात धडक देण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। संभाजीनगरमधील क्रांती चौकात शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं पोस्टर झळकावलं। बिश्नोई गँग संभाजीनगरात हातपाय पसरवत असल्याचा अंदाज यातून वर्तवण्यात येतोय आणि अशाच प्रकारे गँगस्टरचं उदात्तीकरण कशासाठी करण्यात येत आहे असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय।
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 3 आरोपींना 9 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. धाराशिव न्यायालयाकडून आरोपींना पोलीस तपासासाठी वाढीव कोठडी देण्यात आली आहे. तसंच ड्रग्ज प्रकरणामध्ये 72 तासात लेखी अहवाल देण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये चारपट वजनाचा कळस बसवल्यानं त्याचा लोड गाभाऱ्याच्या शिळांवरती आलाय आणि त्याला आता तडे गेलेत, असा खुलासा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे. सरनाईक यांनी पुरातत्व विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांसह मंदिराच्या गाभाऱ्याची पाहणी करत ही माहिती दिली आहे. मध्य प्रदेशनंतर आता गोव्यात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती आधारित चित्रपट छावा टॅक्स फ्री करण्यात आलेला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी समाज माध्यमांत व्हिडिओ पोस्ट करून ही घोषणा केली आहे. छावा चित्रपट मध्य प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका कार्यक्रमात याची घोषणा केली आहे. जो कोणी छावा चित्रपट बघेल त्याला संभाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध घटना कळतील, असं मुख्यमंत्री यादव म्हणाले. छावा सिनेमानं बॉक्स ऑफिसवरती कमाईचे नवनवे विक्रम रचलेत. अवघ्या एका आठवड्यातच छावानं 200 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केलाय. 7व्या दिवशी छावानं 203 कोटी 68 लाख कमाई केलेली आहे आणि अभिनेता विकी कौशलनं सोशल मीडियावरती ही माहिती दिली आहे. लेकिन छावा बेबी जंगल में घूम रहा है. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचते. बातमी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होतीये. यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 2000 वाढ झालेली आहे. परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळातर्फे 271 भरारी पथकंही नेमण्यात आली आहेत. तसंच परीक्षेसाठी राज्यातील 701 केंद्रांमधील स्टाफ बदलण्यात आलेला आहे. तर आज 10वीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर आहे आणि त्यासाठी त्या सगळ्यांना साम टीव्हीच्या मार्फत ऑल द बेस्ट. यानंतर इतरही बातम्यांचा पुन्हा वेगवान आढावा. नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. घरगुती वादातून मारामारी झाल्याचं प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. या भांडणामध्ये पुरुषांसह महिला सुद्धा एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. वसई विरार महानगरपालिकेनं फेरीवाल्यांवरती कारवाई केल्यामुळे महिला फेरीवाल्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. फेरीवाल्यांकडून रोज 40 ते 60 रुपयेपर्यंत पावती पाडली जाते आणि तरी सुद्धा वारंवार आमच्या हातगाड्यांवरती कारवाई केली जाते, असा प्रश्न महिला फेरीवाल्यांनी आता उपस्थित केलाय. लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीचा भाग कोसळला. यात रुग्णालयात आलेले रुग्ण थोडक्यात वाचलेत. रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून इथे येणाऱ्या रुग्णांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जीव सुद्धा धोक्यात आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदी कोरडी पडलेली आहे आणि या नदीमधून पुरवठा होणाऱ्या साधारण 15 गावांना आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर इस्लामपूर शहराजवळील सहस्त्रकुंडाने तळ गाठला असल्यानं आता इस्लामपूर शहरात सुद्धा पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रघुनाथ दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारलेला आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शेतकरी जनजागृती अभियान सुरू करण्यात आलंय. 19 मार्चला पुण्यात आयुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा रघुनाथ दादा पाटलांनी दिलाय. अंबरनाथमधल्या पालेगाव परिसरामध्ये लँडस्केप हेरिटेज संकुलाच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक गाडीला आग लागून बाजूला उभ्या असलेल्या 12 गाड्यांचाही कोळसा झाला. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेवरती आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. वर्ध्याच्या शास्त्री चौकामध्ये उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. आगीत ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलानं आगीला नियंत्रणात आणलंय. ट्रॅव्हल्सच्या आग
ट्रॅव्हल्सला नेमका आग ही कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. कल्याण वालधुनी पुलावरती धावत्या दुचाकीनं पेट घेतलेला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आगीत बाईक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत 17 सीटर मिनी बसचा अपघात झालाय. पुलाच्या कामासाठी खोदलेला खड्डा चुकवत असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाला. स्कूल बसची वाहनाला धडक लागली आहे. बसचा वेग जास्त असल्यामुळे अपघात झालाय. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. नवी मुंबईतील घणसोलीत ही घटना घडली आहे आणि या अपघातामुळे शाळेच्या वाहन चालकांसाठी असलेले नियम पाळले जात आहेत की नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आता थेट जातोय राजधानी दिल्लीत. दिल्लीत आजपासून मराठी भाषेचा जागर सुरू होतोय. दिल्लीत आजपासून 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे संमेलन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित असतील. तर 23 फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन चालणार आहे. यानंतर बातमी मुंबईतून आहे. एकीकडे दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये मराठी द्वेष काही थांबत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये वारंवार मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता मुंबईतील दहिसर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरती मराठी भाषेतील संवादावरून वादाची घटना घडली आहे. तिकीट खिडकीवरील महिलेनं मराठी भाषा मला काही गरजेची वाटत नाही असं म्हणत प्रवाशाबरोबर अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यापूर्वी सुद्धा मुंबई सेंट्रल, काळबादेवी, टिटवाळा, ठाणे, सांताक्रूज या परिसरामध्ये मराठी भाषिक आणि परप्रांतीय यांच्यात मराठी भाषेवरून वाद झाल्याच्या घटना पाहायला मिळाल्या होत्या. आता या दहिसर स्टेशनची सुद्धा भर पडलेली आहे. यांना सांगा मराठी बोलणं जरुरी नाही. बोला आता महाराष्ट्रामध्ये असं बोला आता. मला सांगा, फक्त यांना सांगा सिंगल. परत मला सांगा तुम्ही मराठी बोलणं जरुरी नाही म्हणून. यांनी का बोलले हे स्टेटस? त्यांना माहित नाही का मराठी भाषा काय आहे? इथे महाराष्ट्रामध्ये काम करतात नाही जमत तर जाणं सोडून निर्माणी करता आमच्यावरती इथे येतात. तर भाषा नाही जमत तर जा. मला इथे सांगता 100 रुपयासाठी मला एवढे शब्द सुनवतात. तुम्हाला मराठी येत नाही, तुम्ही कशाला इथे येता महाराष्ट्रामध्ये? बघा दहशतचं तिकीट काउंटर आहे मॅडम. यांना बोलतात हे मराठी मला काही गरजेची नाही. इंग्लिश मध्ये मी प्रेफर करते म्हणून. बघा हे मॅडम तोंडाला मास्क काढा. तुम्हाला मराठीचं वावडं काय ते आम्ही दाखवतो. मास्क काढा. त्यांनी बाहेर यायचं. मी आतमध्ये येणार नाही. मराठी भाषेबद्दल काय बोललात बघा. बोलले की नाही बघा. बोलले ना काय बोलले ते मराठीबद्दल? आता काय बोलले ते मराठीबद्दल? तुम्ही बोलताय ना, तुम्ही उठून आलात. इथे बसलाय कोण? तुम्ही त्याला उठवा इकडे. बसलाय कोण? इकडे बसा.